श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा, प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असावा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, त्यासोबतच आपल्या घरातून कधी लक्ष्मी माता जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. असंच गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहेत. अनेक जण या दिवशी भगवान विष्णू आणि त्यासोबतच माता लक्ष्मीचं पूजन करतात. तुम्ही करत नसाल तर जरूर करा, याचा तुम्हाला निश्चित फरक पडेल. असंच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण हा जर उपाय तुम्ही गुरुवारी केला तर याचा निश्चित फरक तुम्हाला जाणवणार आहे. गुरुवारी आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तिथं उंबरठं असणार आहे. आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं गुलाबजल घ्यायचं आहे आणि त्यासोबतच एक कापूर घ्यायचा आहे. कापूर हा भीमसेनी घ्यायचा आहे. तो भीमसेनी कापूर थोडासा बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर ती पेस्ट बनवून आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर लावायची आहे आणि त्यासोबतच त्यानंतर तिथं तुपाचा दिवा लावायचा आहे, थोडेसे फूल ठेवायचं आहे, कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. असं केल्यानं तुमच्याकडे माता लक्ष्मी अखंड राहील आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी